बेळगाव हे ह्या सीमा लढ्याचं केंद्र आहे, ओके. समजलं की नाही. हां. आणि या केंद्रातूनच संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. बेळगावच्या आंदोलनातूनच संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. जर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरुवात झाली ती बेळगावपासून झाली. आणि महाराष्ट्र मिळालं आणि आम्ही मात्र दुर्दैवानं इथं राहिलो आहे. बरोबर आहे. मग कसं आपल्या महाराष्ट्रातील बांधवांना म्हणजे लोकांना तुमच्याकडून काय संदेश द्याल? नाही, महाराष्ट्राची जनता अजूनही प्रामाणिक आहे आपल्याबद्दल. ओके. ज्या राज्यकर्त्यांनी ह्या प्रश्न पुढे नेला पाहिजेत तो महत्त्वाचा आहे. सामान्य जनता आज देखील महाराष्ट्रातली हो आणि आमच्या सीमा भागातली हो या प्रश्नावर केव्हाही ठाम आहे. हा प्रश्न सुटला पाहिजे. मग आता कर्नाटकातील लोकांना असं वाटतं की बाबा हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोक आमच्या कर्नाटकाला फोडण्याचा प्रयत्न करायलेत. त्या कन्नड बांधवांना तुम्ही काय सांगू इच्छिता? नाही, आम्ही ह्यांच्याशी आपला काय संबंध नाही. ह्यांचं फोडायचं, ह्यांचं राज्य गेलं काय राहिलं काय. आम्ही आमच्या भाषेच्या राज्यात जाणं ही एकच अपेक्षा आहे हां. आपली. ह्यांचं राज्य कुणाचं येणार आहे आणि कुणाचं जाणार आहे त्यांच्या फोडाफोडीत आपला काय संबंध. येळूर गाव हे टार्गेट राहण्याचं कारण पूर्वी जो पहिला हे झाला साराबंदीचा लढा तो येळूरमधून सुरुवात झाला. येळूरच्या प्रत्येक घराघरात पोलिसांनी घुसून त्यांचं धान्य लिलाव केलं. ओके. आणि आज ही येळूर गावचं ते जे काय आपलं हे आहे वर्चस्व ते आज येळूर गावानं अजूनही ठेवलेलं आहे. काय झालं आहे, महाराष्ट्र राज्य हे देशप्रेमी आहे. होय होय. महाराष्ट्र हे राष्ट्रासाठी उभारणारं राज्य आहे महाराष्ट्र. इतर राज्य संकुचित भूमिकेचे आहेत. जे ओढता येईल दुसऱ्या राज्याचं ते ओढण्याच्या दृष्टीनंच आमचे लोक आहेत. पण महाराष्ट्रात ते नाही आहे. देशावर जेव्हा जेव्हा संकट आलं त्यावेळी सीमा प्रश्न महाराष्ट्रानं आणि बेळगावच्या लोकांनी बाजूला ठेवलेत. बरोबर. मग ते 1962चं युद्ध असू देत, 1971चं युद्ध असू देत, किंवा भूकंप असू देत किंवा दुष्काळ, त्यावेळी मात्र सीमा भागाच्या लोकांनी आणि महाराष्ट्रानं राष्ट्रीय भूमिका बजावली. महाराष्ट्र एकीकरण समिती नियोजन काय करू शकणार आहे? महाराष्ट्र एकीकरण समितीला नियोजन करण्याचं कुठलंच हे नाही आहे. शेवट महाराष्ट्र सरकारनं नियोजन केलं पाहिजे. आज कोर्टात प्रश्न आहे. बरोबर बरोबर. आम्ही आमच्या मनात नियोजन फार आहे की उद्या सकाळी आम्ही महाराष्ट्रात गेलो पण ते होऊ शकत नाही. हे कोण करू शकणार आहे? महाराष्ट्र. बरोबर. सर, आता जर सर्वप्रथम मला समजून घ्यायचं आहे, आज तुम्ही अध्यक्षपद भूषवलेलं आहे, महत्त्वाची तुमची पदभार तुम्ही स्वीकारलेला आहे, तर आज हा सीमा प्रश्न, बेळगावाचा सीमा प्रश्न कुठं उभा आहे सर आज असं वाटतं तुम्हाला? 1956 पासून या सीमा लढ्यामध्ये सर्व प्रकारचे म्हणजे आंदोलनं झाली. देशातलं पहिलं आंदोलन म्हणजे साराबंदीचं स्वातंत्र्याच्या काळात झालं आणि त्यानंतर बेळगावमध्ये स्वातंत्र्यानंतरचं पहिला साराबंदीचं आंदोलन झालं. आणि या साराबंदीच्या आंदोलनामध्ये ग्रामीण भागातल्या लोकांनी एक नयापै फाळा भरला नाही. काही जणांची गुरंढोरं लिलाव झाली. असा शांततेच्या मार्गानं म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यात जे जे सत्याग्रह झाले त्याप्रमाणे सीमा भागातील लोकांनी आत्तापर्यंत 70 वर्षामध्ये साराबंदीचा चळवळ असू देत, उपोषणाचा असू देत किंवा मोर्चे, निदर्शनं, शिष्टमंडळं या सर्व मार्गाचा अवलंब केला. तो जवळजवळ 2004पर्यंत. 2004 नंतर जेव्हा कर्नाटकानं हटवादी भूमिका घेतली की कर्नाटक म्हणजे जेव्हा जेव्हा पंतप्रधानांनी पूर्वीपासून बैठका बोलवल्या दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या, त्यावेळी कर्नाटकानं नाचाच पाडा गायला. त्यामुळे नाविलाज असतो म्हणून 2002 साली चंद्रचूड समिती नेमली गेली आणि चंद्रचूड समितीनं दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्र सरकार 2004 साली कोर्टामध्ये गेलं. कोर्टामध्ये गेल्यानंतर 2014पर्यंत कोर्टाचं कामकाज समाधानकारक होतं. आणि लोढा म्हणून एक त्यावेळेचे जज होते आणि त्यांनी या सर्व प्रकरणाचं व्यवस्थितरित्या हे आखणी करून आम्हाला त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आता तुमचे साक्षी पुरावे चालू करा. त्यानंतर 2-3 महिन्यात त्या लोढासाहेबांचं हे झालं म्हणजे रिटायर झाले. आणि त्यानंतर कर्नाटकानं एक अर्ज घातला की 12 आहे म्हणून की ह्याला सुप्रीम कोर्टाला अधिकार नाही, तो पार्लमेंटला अधिकार आहे. त्या अर्जामुळे आमची 2014 नंतर आत्तापर्यंतची वेळ गेली. त्यामध्ये
आणि याच्यात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आमचा याचा काळ गेला 2020 साली कोरोनानंतर 2-3 वर्ष गेली आणि त्यानंतरच्या काळात जेव्हा जेव्हा तारखा पडल्या तेव्हा महाराष्ट्राचे किंवा कर्नाटकाचे जजेस आले, त्यामुळे ही केस परत लांबणीवर गेली. त्यासाठी आम्ही आज महाराष्ट्र सरकारकडे अशा स्वरूपाची विनंती मागणी करतो आहोत की जसं तुम्ही रेग्युलर सुनावणी घेऊन ह्याचा प्रश्न सोडवला राम मंदिराचा, त्याप्रमाणे हा देखील रेग्युलर सुनावणी घेऊन महाराष्ट्र सरकारनं मागणी करावी सुप्रीम कोर्टाकडे की रेग्युलर सुनावणी घेऊन हा प्रश्न एकदा कायमचा निकालात काढावा. यासाठी आम्ही महाराष्ट्र सरकारचं सातत्यानं पाठपुरावा करत आहोत. त्या संदर्भात आता उच्चाधिकार समितीची बैठक 30 जून रोजी महाराष्ट्र सरकारनं ठेवलेली आहे. त्या उच्चाधिकार समितीमध्ये आता काय होणार, आपले कुठले कुठले विषय आहेत, महत्त्वाचा विषय म्हणजे आमची सुनावणी संलग्न व्हावी आणि हा प्रश्न एकदा कायमचा निकालात काढावा या दृष्टीनं आपण प्रयत्न करत आहोत. त्याचप्रमाणे कर्नाटक सरकार अलीकडे म्हणजे आम्ही 2004 नंतर कोर्टात गेल्यानंतर इथं बेळगावला विधिमंडळ स्थापन केलं, म्हणजे विधिमंडळ बांधलं कर्नाटकाचं विधान भवन. म्हणजे कर्नाटक सरकार आपला हक्क बेळगावर सांगण्यासाठी जे जे करता येईल ते पूर्ण करत आहे. म्हणजे 2007 साली त्यांनी विधिमंडळ बांधलं, अधिवेशनं घेतली, म्हणजे कर्नाटकाला असं दाखवायचं की बेळगाव हे आमचा भाग आहे. म्हणजे आता बघ, हा सीमा प्रश्न ना अलीकडे ना पलीकडे मध्यस्थितीमध्ये सध्या अडकून राहिलेला आहे. असं म्हणजे लढाई सुरू आहे पण हा मध्यस्थितीमध्ये अडकून राहिलेला आहे. तर मग सीमा प्रश्न सुटण्यासाठी मोठा अडथळा काय वाटतो तुम्हाला? मोठी अडचण म्हणजे महाराष्ट्र सरकारनं ज्या प्रमाणात ह्याच्यात लक्ष घालायला पाहिजे त्या प्रमाणात महाराष्ट्र सरकारनं अजूनही लक्ष घातलेलं नाही. कारण कोर्टात केस गेल्यानंतर मी जर कोर्टात केस घातली तर मी माझ्या वकिलांच्या मागं सतत लागलं पाहिजे, माझं काम असतं. तसं महाराष्ट्र सरकार कोर्टात गेलेलं आहे, समिती नव्हे. बरोबर. महाराष्ट्र सरकारनं आपल्या वकिलांमार्फत म्हणजे सर्व गोष्टी ज्या करायला पाहिजेत त्या महाराष्ट्र सरकारनं अपुऱ्या पडत आहेत. मुख्य मुद्दा काय म्हणजे कसं आहे सर, आता इतिहास कसं होतं, पूर्वी म्हणतात की बॉम्बे ह्याच्यामध्ये आमचं बेळगाव सुद्धा होतं, बॉम्बे राज्यामध्ये किंवा मुंबई इलाक्यामध्ये आमचं बेळगाव होतं. मग त्या विलिनीकरण का झालं किंवा त्याच्यामध्ये डिवायडेशन कसं झालं तो प्रश्नच निभावला नसता की त्यावेळेलाच बॉम्बे विलिनीकरण जेव्हा आमचं झालं, भाषेच्या याच्यावर राज्य निर्माण झाली, राज्य पुनर्रचना आयोगातर्फे जेव्हा राज्य निर्माण झाले तेव्हा जर झाला असता हाच विषयच नसता. ते कारण काय असं वाटतं तुम्हाला प्रश्न निर्माण होण्याचा? त्यावेळी काय झालं, जेव्हा भाषिक राज्य निर्माण झाली त्यावेळी ती घाईघाईत झाली होती. कुठलंही भाषिक राज्य असं तत्त्व ठरवून झालं नाही. त्यावेळेच्या भाषिक राज्यांच्या वेळी वेगवेगळी परिस्थिती होती. त्यावेळी जेवढं म्हणजे महाराष्ट्राचं काय झालं, महाराष्ट्रच आधी निर्माण झाला नाही. पहिला निर्माण झालं ते बेळगाव कर्नाटकात गेलं आणि महाराष्ट्र निर्माण झाला 1960ला. महाराष्ट्र निर्माण झालं 1960ला, पण आम्ही गेलो 1956ला. ओके, समजलं की नाही? ही मोठी हे झाली. जर त्याच वेळी समजा एखादा लढा मोठ्या सर्व महाराष्ट्रानं उभा केला, तो 1956 नंतर महाराष्ट्रानं आंदोलन केलं, पण पहिलं आंदोलन आम्ही बेळगावमध्ये केलं आणि 105 हुतात्मे झाले, 5 हुतात्मे हे बेळगावचे आहेत. म्हणजे सुरुवात बेळगावपासून झाली. महाराष्ट्र राज्याची निर्मितीची मागणीच ते सर हुतात्मे जेव्हा झाले लोकांना माहीत नाही बाबा कशा प्रकारे किंवा काय त्या दिवशी घडलं होतं बाबा ते गोळीबार करण्याचा किंवा उत्पर्यंत प्रसंग आला. त्यावेळी आम्ही मुंबई इलाक्यात होतो. ओके. ज्या दिवशी नेहरूने बेळगाव हे कर्नाटकात दिलं असं जाहीर केलं गेलं 17 जानेवारीला, त्याचा उद्रेक झाला बेळगावमध्ये आणि त्यावेळी जे पहिला बळी 5 पडले त्या गोळीबारात झाले आणि त्यानंतर मग महाराष्ट्राचं आंदोलन झालं. हो, म्हणजे ठेणगी मुख्य पेटली ती बेळगावमधून. ओके. त्या शहीद जे झाले किंवा त्या 5 पहिल्यांदा. ओके ओके. त्यानंतर मग हे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी काय झालं, जेव्हा मुंबई महाराष्ट्राला मिळाली, द्विभाषिक राज्य मोडलं गेलं. मुंबई म्हणजे महाराष्ट्र राज्य 14वं राज्य जेव्हा महाराष्ट्र निर्माण झालं की नाही, हे इतर देशातली सर्व राज्य झाली. पहिल्यांदा 13 राज्य होती, 14वं राज्य हे महाराष्ट्र झालं. पण महाराष्ट्र राज्य मिळवते वेळी देखील 105 जणांचा बळी दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य मिळालं. देशात असं कुठलंही एक राज्य लढा करून मिळालेलं नाही, सर्व फुकट मिळालेलं आहे देशामध्ये. प्रत्येक राज्य मध्ये तमिळनाडू असो, एक आंध्रचा
एक नेता उपोषणाला बसला आणि आंध्र निर्माण झालं आणि त्यानंतर जी राज्य झाली ते कुठलाही त्याग न करता झाली. पण महाराष्ट्राला 1956पासून 60पर्यंत हा महाराष्ट्र राज्य मिळवण्यासाठी 105 हुतात्मे द्यावे लागले. हे अगदी बरोबर आहे सर. मग कर्नाटक सरकारकडून अपेक्षा काय आहे तुम्हाला, बाबा त्यांच्याकडून सपोर्ट कसा भेटावा तुमच्यासाठी असं? नाही, कर्नाटक हे बघा, एक साधं उदाहरण घ्या. जो भाडोत्री असेल तो भाडोत्री हे आपलंच म्हणणार, मूळ मालकाला कधी देणार नाही. पण 24 डिसेंबर 1956 साली जेव्हा मुंबई बेळगाव कर्नाटक घातलं त्यावेळेच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांचं भाषण आहे की जी घाईघाईत राज्य निर्माण झालेले आहेत त्यावेळी मोठा एक महाराष्ट्राचा भाग, मराठी भाषिकांचा भाग कर्नाटकात आलेला आहे, तो आज ना उद्या आम्हाला तो त्यांना द्यावा लागेल असं मुख्यमंत्र्यांनी, पहिल्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे आणि ते भाषण रेकॉर्डमध्ये आहे. आता सर कसं आहे, आता नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीरसारखा असा एकदम कठीण असा जो पेच होता स्वातंत्र्यापासून तो सॉल्व्ह केलेला आहे. मग नरेंद्र मोदी ह्या असे किरकोळ कुठं आहेत, म्हणजे राज्यामध्ये पाण्याचे विवाद किंवा सीमा भागाचे विवाद जे आहेत ते त्याच्याकडे लक्ष का देत नाहीत असं तुम्हाला वाटत आहे? काय झालं आहे, महाराष्ट्रानं ज्या प्रकारात आक्रमक भूमिका घ्यायला पाहिजेत, ओके, आज देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असू देत, कुणी असू देत, इतर वेळी त्यांना गृहमंत्री आणि पंतप्रधान भेटतात. बरोबर. हां, मग या प्रश्नावर या माणसाने कधी आपण खाजगीत तरी पंतप्रधान किंवा गृहमंत्र्याशी बोलायला पाहिजे होतं ना, की आपला एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पूर्वीचे नेते प्रत्येक पंतप्रधानाकडे आपला जिव्हाळ्याचा विषय म्हणून मांडत होते. म्हणजे ज्यावेळी भारताचे पंतप्रधान होण्याच्या पदापर्यंत पोचलेला माणूस, म्हणजे नाथपैसारखा माणूस या प्रश्नावर जीव तोडून हे करत होते, म्हणजे पार्लमेंटमध्ये भाषा आपली बाजू मांडत होते. समजलं की नाही? ती आज बाजू मांडणारी माणसं आमच्याकडे अपुरे आहेत. बरोबर आहे. आता कसं दृष्टिकोन कसा झाला आहे सर, असं आम्हाला तरी वाटतंय महाराष्ट्रातील लोकांचा दृष्टिकोन कसा झाला आहे, हा जुना जो ढकलगाडी करण्याचा जो प्रकल्प आहे त्यांचा सुरू आहे राजकारण्यांचा किंवा महाराष्ट्र सरकारचा, असं सीमावासीयातील लोक सुद्धा म्हणत आहेत की महाराष्ट्र सरकार याच्यामध्ये इंटरेस्टिंगच नाही आहे. बेळगावमध्ये जसं कर्नाटक सरकार इथं हिवाळी अधिवेशन बोलवतं किंवा दुसरी राजधानी म्हणून प्रोत्साहन करतं. मी भाडोत्री आपलाच कब्जा म्हणतोय, मालक आपला म्हणतोय, तशी परिस्थिती आहे. आम्ही ह्यांचं घर नव्हे, कर्नाटकाचं हे नव्हे हक्काची जागा बेळगाव ही. पण हे लोक काय करतात, आक्रमक भूमिका घेतात. साधा जेव्हा अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटकाचे 28 आमदार काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना बोलवल्यानंतर एकत्र येतात अलमट्टीची उंची वाढवण्याबद्दल, पण महाराष्ट्राचे 48 खासदार आमच्या सीमा प्रश्नावर एकत्र येत नाहीत, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष. हे आमचं दुर्दैव आहे. जर महाराष्ट्रानं आक्रमक भूमिका घेतली, महाराष्ट्र ज्या दिवशी बेळगाव हा आमचा प्रश्न आहे ज्या दिवशी मांडेल मनापासून, त्या दिवशी हा प्रश्न सुटकी सगळा सुटू शकतो आहे. पण ती महाराष्ट्रात आज कॅपॅसिटी असलेली माणसं नाहीत. आज 15-20 वर्षात पूर्वी जे महाराष्ट्रात वेगवेगळ्या पक्षाची राज्य होऊन गेली, पण महाराष्ट्रात जेवढं म्हणजे बेळगावच्या बाबतीत आक्रमक होतं, आजचं सरकार हे आक्रमक नाही आहे बेळगावच्या प्रश्नावर. आता अनेक तरुण म्हणतात की हा फक्त सीमा लढा आहे तो फक्त राजकारणापुरताच सीमित झालेला आहे, असं थोड्यांचं म्हणणं आहे की राजकारणापुरतं फक्त सीमा लढा सीमित झालेला आहे. याच्यावर तुम्ही काय म्हणू शकता? काय झालं आहे, आजच्या तरुणांना पूर्वीच्या लोकांनी काय त्याग केलेला आहे त्याची कल्पना नाही आहे. समजा 3 महिन्यापासून 9 महिन्यापर्यंत महिलांनी आणि कार्यकर्त्यांनी सजा भोगलेल्या आहेत कर्नाटकात. त्या लोकांनी जो अन्याय सहन केला आहे तो आजच्या तरुण पिढीला पूर्णपणे इतिहास माहीत नाही. आज ह्या तरुणांनी हा इतिहास वाचला पाहिजे की पूर्वी आमच्या पूर्वजांनी या लढ्यासाठी काय केलं. हे बघा, फक्त राजकारण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे फक्त राजकारण म्हटलं असतं नाही तर हा प्रश्न केव्हा संपला असता. जेव्हा 25 लाख जनता कुणाचाही आधार नसताना लढते 70 वर्ष, हे राजकारण नव्हे. राजकारण राहिलं असतं ते एखाद्या निवडणुकीत संपून गेलं असतं. 70 वर्ष लढायची गरज आज ही सामान्य जनता लढते. परवाच तुम्ही बघितलं असेल, साधा मोर्चा काढायचं परमिशन आम्हाला मिळालं नाही तरी 2000 लोक जमले ना निवेदन द्यायला. मग हे कुणी केलं आहे? हे कोणी पैसे देऊन आलेले नाहीत,
राजकारण पैशावर चालतंय आजच्या देशातलं. पूर्वीचं 10-20 वर्षापूर्वी सोडा, पैशाच्या पण तरी देखील आमच्या सीमा भागातील जनतेला कुठलं एक साखर कारखाना आहे, एखादी काय मोठी संस्था याच्या मागं आहे. फक्त लोकांचं भाषेवरचं प्रेम, संस्कृती म्हणून हा लढा चालू आहे. सर, भाषा इतकी महत्त्वाची का वाटते तुम्हाला बाबा, मराठी भाषाच का? हे बघा, जसं आम्ही आईच्या पोटातून जन्म घेतो, ज्या दिवशी माझी भाषा ही असेल, कुठली मराठी असो कानडी असो, त्या माणसाला त्याची भाषाच प्रिय वाटते. बरोबर, समजलं की नाही? मातृभाषा. मातृभाषा मग ते कुठल्याही समाजाची असो, ज्या मातेच्या ह्याच्यातून आम्ही पोटातून जन्माला येतो त्याची भाषा हीच त्याची हे असते. मराठी असो किंवा इतर असो, त्याची भाषा ही त्याला प्रिय असते. तुम्हाला साधं मार लागला तरी काय म्हणता? आई ग म्हणतो, होय की नाही? मग तिथं काय म्हणत नाही दुसरी भाषा? ह्या पोटातून आलेली भाषा आहे, आईच्या पोटातून आलेली मराठी भाषा आहे. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाला त्याच्याबद्दल अभिमान आहे. जसं कानडी लोकांना असेल, इतर लोकांना असेल, गुजराती लोकांना असेल, त्याचप्रमाणे आमची भाषा आहे. आणि ह्या देशात भाषावर प्रांतरचना झाली म्हणून ही आमची प्रिय भाषा आम्हाला पाहिजे. आमच्या राज्यात आमची संस्कृती टिकली पाहिजे. सीमा भागातील मराठी लोकांवरती मोठा म्हणजे आपला सर्वात मोठा प्रश्न कोणता आहे सर? म्हणजे कुठला त्यांच्यावरती अन्याय कोणता होत आहे? मुख्य अन्याय काय झाला आहे? आम्हाला आमच्या भाषेत शिक्षण मिळत नाही, आमची भाषा नसल्यामुळे आम्हाला नोकरी मिळत नाही. त्याशिवाय आमची संस्कृती म्हणून आम्हाला काय अधिकार आहे? आम्हाला काहीच अधिकार नाही. कर्नाटकात गुलामगिरीचं जीवन आहे आमचं या देशात. देशाला जरी स्वातंत्र्य मिळालं तर सीमा भाग अजूनही गुलामगिरीत आहे. बरोबर. हां, म्हणजे स्वातंत्र्य असून सुद्धा आम्ही गुलामगिरीत आहोत. ओके ओके. इतर लोक आहे बघा, या देशात 70 वर्ष चाललेला आजचा लढा दाखवा कुठला एक सांगा एका भागाचा. जेव्हा आसाम आणि मेघालयचे पोलीस रायफल घेऊन खाली उतरतात एकमेकाविरोधात, त्यावेळी मात्र हे सरकार तो प्रश्न कोर्टाच्या बाहेर सोडू शकते. बरोबर. ह्या 2-4 महिन्यापूर्वीच्या 6 महिन्यापूर्वी सोडू शकलं. मग शांतता मार्गानं चाललेला प्रश्न या सरकारनं सोडवायला नको 70 वर्ष? म्हणजे जेव्हा महाराष्ट्राचे पोलीस आणि कर्नाटकाचे पोलीस एकमेकाच्या छातीवर बसतील तेव्हाच हा प्रश्न सुटवणार काय? आता सर तुम्ही बोलला तसं एकदम बरोबर आहे, पण आता मराठी शाळा बेळगाव जिल्ह्यामध्येच समजा मराठीच्या शाळा सरकारकडून प्रोत्साहन देत होतं, ते कुठेतरी कमी होत चाललंय असं वाटतं का? मराठी शाळांची परिस्थिती आता काय असं वाटतं? आज काय झालेलं आहे, आपण मराठीबद्दल बोलतो, हे कर्नाटक अन्याय करतंय, हे 100% खरं आहे. बरोबर. पण आज जसं कानडी तसंच मराठी शाळांच्या दोघांच्याही संख्या कमी होत चालेल. आज समाज एका इंग्रजी भाषेच्या मागं लागलेला. समजलं की नाही? प्रत्येकाला वाटतंय की माझं मुलगा इंग्रजी शिकावं, बाहेर जावं. हे आजची भूमिका वेगळी आहे. त्यामुळे आमच्यावर ते अन्याय आहेच मराठीचा, काय त्याच्याबद्दल दुमत नाही. पण त्याचबरोबर त्यांच्याही भाषेची तीच परिस्थिती आहे. आज कानडी भाषिकांची देखील तीच परिस्थिती आहे. पण आमच्यावर जो अन्याय होतो आहे, आम्हाला परिपत्रकं मराठीत मिळत नाहीत, आम्हाला जे काय उत्तरं पाहिजेत मराठीतून कोर्ट कचेरी. आज नव्यानं त्यांनी आता काय केलेत, ज्या कोऑपरेटिव्ह सोसायट्या म्हणजे सरकारी पेपर्स जर आम्ही दिले, आम्ही मराठीत नाही इंग्रजीत जरी दिले तर ते काय म्हणतात, तुम्ही कानडीमध्ये ट्रान्सफर करून द्या म्हणतात. आणि आज समजा ह्या राज्यात तसं बघितला, टोटल कर्नाटक राज्यात ह्या 22 जिल्ह्यामध्ये 15% वर इतर भाषिक आहेत. ओके. म्हणजे कुठले? तमिळ 15% वर आहेत, उर्दू 15% वर आहेत, काय तुळू 15% वर आहेत. मग सांगा ह्यांच्या राज्यात 22 जिल्ह्यामध्ये 15% वर जर लोक असतील तर त्या भाषेत त्यांनी परिपत्रक द्यायला नको? हां, एखादा जिल्हा असेल तर ठीक आहे. म्हणजे ह्यांना राज्य त्यांचं नाही आहे. मूळ ह्यांचं राज्य, जेव्हा राज्यनिर्मित्या झाल्या देशात तेव्हा 50% तरी कमीत कमी त्या भाषेचं हे पाहिजे होतं. पण ते अजूनही कर्नाटकात 50% नाही आहे भाषा. राईट टू स्पीच किंवा राईट टू आपलं फ्रीडम याच्यामध्ये म्हणतात ते अजूनपर्यंत लोकांना भेटलेलंच नाही असं. हां, कर्नाटकाला अजून ते मिळालंच नाही. ओके. कर्नाटकातील जे दूरभाषिक लोक आहेत, विविध भाषिक लोक आहेत, त्यांना त्यांच्यापासून वंचित करण्यात वंचित करण्यात. कारण का? हे जर दिलं तर हे कर्नाटक सरकार कन्नड राज्य होऊ शकत नाही.
अनेकते म्हणजे एकता ही कर्नाटक सरकार विसरत चाललेली आहे असं होय. तुमचं म्हणणं आहे. होय. कारण की त्यांनी जे भाषेसाठी फक्त असं थोडी पण लोकांचं म्हणणं आहे फक्त मराठी भाषा ही आपल्या जिल्ह्यामध्ये अनिवार्य केली, सरकारी म्हणून अनिवार्य केली, सरकारी कागदपत्र किंवा मराठी मुलांना किंवा यांना रिझर्वेशन करून दिलं आपल्या सरकारी नोकऱ्यामध्ये वगैरे, तर हा विषय सुटून जाईल असं थोड्यांचं म्हणणं आहे. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे बघा, काही झालं याआधी 92पर्यंत मराठीत आम्हाला परिपत्रक देत होते, ओके. होय ते. तरी देखील मग का राहिला विषय, शेवट आपली संस्कृती भाषा टिकली तरच आम्ही पुढं टिकू शकणार आहे. बरोबर. समजलं की नाही? त्याशिवाय आम्ही जगू कसं शकणार आहे? 92पर्यंत होतंच मराठी, कानडी, उतारे देखील तिन्ही भाषेत होते. बोर्ड बेळगावमध्ये तिन्ही भाषेत होती. जेव्हा आपण कोर्टामध्ये गेलो तेव्हापासून ह्या सरकारनं आपलं जास्त अतिरेकेपणा चालू केला की आपलं बेळगाव हे दाखवायचं. बरोबर. आता इतके दिवस सर तुम्ही इतकी वर्ष सीमालढा लढत आहात, ह्याच्यामध्ये कोणता बदल करावा असं वाटतं का तुम्हाला? कारण की आतापर्यंत तरी रिस्पॉन्स तुम्हाला बऱ्यापैकी भेटलेला नाही आहे. मग तुम्हाला ह्याच्यामध्ये बदल काय करावा असं वाटतंय का कशाबद्दल? सीमा लढ्यामध्ये आता तुम्ही जे रस्त्यावरती सीमा लढा करत आहात नाही, किंवा हे बघा, हा बदल करावा म्हणूनच 2004 साली कोर्टात गेलो ना आपण. ओके ओके. 2004 साली कोर्टामध्ये का गेलो? या आधीचे भरपूरसे तोडगे कर्नाटकानं मान्य केला नाही, महाजन मान्य केला आहे, बरोबर. होय की नाही? तो महाजन तरी त्याने सुप्रीम कोर्टामध्ये सांगावं की आम्ही महाजनशी प्रामाणिक आहोत, महाजन अहवाल तुम्ही कोर्टानं लागू करावा म्हणून मागणी करा. ते करत नाहीत. मी काय म्हणतो, माझ्यामधून निकाल लागला आहे ना कोर्टाचा, बरोबर. हां, मग ते कोर्टात बाजू मांडा ना तुम्ही. आम्ही महाजन अहवाल मान्य केला आहे, महाराष्ट्रानं महाजन अहवाल फेटाळलेला आहे, केंद्रानं फेटाळलेला आहे, होय की नाही? मग तुम्ही ते कोर्टामध्ये सांगा ना की महाजन अहवालची तर अंमलबजावणी करा म्हणून. ते काय करत नाहीत? हां, बरोबर. होय की नाही? आम्ही दिशा बदलावी म्हणूनच कोर्टात गेलो ना. 65 वर्षानंतर 60 वर्षानंतर आम्ही कोर्टात गेलो आहे. आतापर्यंत सर महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याने महाराष्ट्र एकीकरण समितीला किंवा बेळगाव महाराष्ट्रामध्ये जावे किंवा यावे यासाठी कोणत्या नेत्याने सपोर्ट केला असं वाटतं तुम्हाला जनांचं? आत्तापर्यंत म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे महाराष्ट्राचं जे विरोधी पक्ष होतं, शेका पक्ष असो, समाजवादी पक्षाचे नेते असो, काय कम्युनिस्ट पक्षाचे असो, सर्व नेत्यांनी या चळवळीत भाग घेतलेला आहे. कुणीही माघार राहिलं नाही. जेव्हा 77ची इलेक्शन झाली, म्हणजे देशातलं राजकारण बदललं 1977 साली, म्हणजे जनता पक्षाचं राज्य आलं. त्याच्यानंतर या प्रश्नाकडे जेवढं विरोधी पक्षानं लक्ष द्यायला पाहिजे होतं महाराष्ट्राचं, ते दिलं नाही. केंद्र सरकारने सर कोणती भूमिका घ्यावीशी वाटते तुम्हाला? केंद्र सरकारनं दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोलवावं, बैठकीत चर्चा करावी आणि चर्चेतून त्यांनी निर्णय घ्यावा. आम्ही बहुभाषिक आहोत. आता आमच्यातली काही गावं संलग्न नाही आहेत भौगोलिक संलग्नता, पण ती गावं 100% मराठी आहेत. आम्ही मागितली नाहीत. बरोबर. पण महाराष्ट्रानं काय केलं आहे, यांना 214 गावं द्यायची ठरवलेली कानडी भाषिक, बरोबर. होय की नाही? आज समजा सोलापूरचे लोक किंवा जत अक्कलकोटचे लोक ते महाराष्ट्राचे एकरूप झालेले आहेत. ते लोक कर्नाटकात जातील काय? हां, बरोबर. अशीच परिस्थिती आज इथं आहे ना सर्व ठिकाणी. मधल्या काळामध्ये कर्नाटक सरकारनेही विठ्ठल मंदिराला किंवा पंढरपूरला सुद्धा कर्नाटकाचा भाग आहे असा सुद्धा वाद निर्माण झाला होता. म्हणजे कर्नाटक सरकार भरपूर अग्रेसरनं काम करत आहे. काय झालंय, महाराष्ट्र राज्य हे देशप्रेमी आहे. होय होय. महाराष्ट्र हे राष्ट्रासाठी उभारणारं राज्य आहे महाराष्ट्र. इतर राज्य संकुचित भूमिकेचे आहेत. जे ओढता येईल दुसऱ्या राज्याचं ते ओढण्याच्या दृष्टीनंच आमचे लोक आहेत. पण महाराष्ट्रात ते नाही आहे. देशावर जेव्हा जेव्हा संकट आलं त्यावेळी सीमा प्रश्न महाराष्ट्रानं आणि बेळगावच्या लोकांनी बाजूला ठेवलेत. मग ते 1962चं युद्ध असू देत, 1971चं युद्ध असू देत, किंवा भूकंप असू देत किंवा दुष्काळ, त्यावेळी मात्र सीमा भागाच्या लोकांनी आणि महाराष्ट्रानं राष्ट्रीय भूमिका बजावली. असा कोणता सर प्रसंग आहे बाबा तुम्ही सीमा लढ्यामध्ये
इतकी वर्ष लढत आहात हां. किंवा त्या जीव धोक्यात घेण्याचा किंवा बाबा तुम्हाला धक्काबुक्की करण्याचा किंवा असे प्रसंग कुठे आले होते का? तुम्हाला भीती वाटली बाबा हा प्रसंग आम्ही याच्यामध्ये पडलो नसतो, या तर बरं झालं असतं, उगाच आम्ही इथे सापडलो असतो, तुम्हाला कधी वाटलं का? नाही, आज माझ्या तर आयुष्यात कधीच वाटलं नाही. ओके. मी 78 साली माझ्यावर लाठीचार्ज झाला, माझं डोकं फुटलं, 12 टाके पडले. ओके. त्याच्यानंतर बरेच वेळा आम्हाला जेलला जावं लागलं. काय आत्ताही पोलीस आम्हाला त्रास देतात, पण अशी कधी भीतीच वाटली नाही की आपण आपली भाषा आणि संस्कृती सोडून दुसरीकडं वळावं. नाही, अजिबात. पुढचे 5 वर्षाचं नियोजन काय आहे सर महाराष्ट्र एकीकरण समितीचं? महाराष्ट्रीकरण समिती नियोजन काय करू शकणार आहे? महाराष्ट्रीकरण समितीला नियोजन करण्याचं कुठलंच हे नाही आहे. शेवट महाराष्ट्र सरकारनं नियोजन केलं पाहिजे. आज कोर्टात प्रश्न आहे. बरोबर. आमच्या मनात नियोजन फार आहे की उद्या सकाळी आम्ही महाराष्ट्रात गेलो पाहिजे. पण ते होऊ शकत नाही. हे कोण करू शकणार आहे? महाराष्ट्र. बरोबर. समजलं की नाही? आम्ही फक्त आमचा आवाज हां, महाराष्ट्राच्या लोकांपर्यंत किंवा महाराष्ट्र सरकारपर्यंत जाऊन पोहोचवण्याचा. पोचवतो. ओके. पण महाराष्ट्रात देखील आज आमचे एन डी पाटील गेल्यानंतर आम्ही फार पोरके झालेलो. ओके. एन डी पाटील अशीच तोपर्यंत आम्हाला एक अधिकार होता हां. की काही झालं तरी आम्ही एन डी पाटलांच्या मार्फत महाराष्ट्र सरकारकडे पोचवू शकत होतो. एन डी पाटलांच्या निर्णयानंतर ह्या थोडंसं चळवळीला मारक ठरलं आहे. आता जर समजा सर तुमच्या एक समितीला किंवा महाराष्ट्र एकीकरण समितीला बाबा केंद्र सरकारकडून मोदींना भेटण्याचा एक प्रसंग झाला, तर तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता बाबा की आमच्या सीमा लढ्याबद्दल तुम्हाला काय त्यांना सांगू इच्छिता असं वाटतं? आम्ही त्याला एकच सांगू शकेन की देशाची जी सर्व राज्य झाली त्या भाषिक तत्वावर झाली. त्या तत्वाआधारेच आम्हाला आमच्या राज्यात घाला, हा एकच मुद्दा आम्ही कायम सातत्यानं त्यांच्यासमोर मांडू शकतो. आज महाराष्ट्रात देखील काय झालं आहे? आज महाराष्ट्रात आमच्याबरोबर म्हणजे जास्तीच मदत करणारे म्हणजे एक पवारसाहेब आहेत. ओके. बाळासाहेब ठाकरे गेले, होय. यशम जोशी गेले, नाग घोरे गेले, भाई वैद्य गेले, बरेचसे नेते आता संपले, एन डी पाटील गेले. आता असलेले म्हणजे ह्या प्रश्नाचं अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजेच आज हे पवारसाहेब आहेत. ओके. त्यांच्याकडून थोडा सपोर्ट भरपूर भेटतो. भरपूर म्हणजे त्याने जेव्हा विरोधी पक्षात राहू दे, सत्ताधारी पक्षात राहू दे, या प्रश्नावर जी मदत करता येईल ती त्यांनी अजूनही करतात आणि पुढेही करत राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडून. बरोबर. तर मग सर आता आम्ही म्हणतो की युवा पिढीनं मराठी भाषा जपली पाहिजे होय. किंवा मराठी भाषेला सांस्कृतिक दर्जा देऊन आपण ते जपत राहायला पाहिजे. पण असं लोकांचं म्हणणं आहे की मराठी भाषेला चिकटून राहण्यापेक्षा आपण आंतरराष्ट्रीय भाषेकडे वळलं पाहिजे. तुम्ही म्हणाले मगाशी म्हटला की इंग्रजांच्या आम्ही वाटचालीवरती पुन्हा चाललो, गुलामगिरीच्या वाटचालीवरती. होय. पण मराठी भाषावरती तर एवढा फोकस का कमी होत चाललाय असं वाटतं तुम्हाला? मी सांगितलं की तुम्हाला काय झालं आहे, नोकरी आणि परदेशात नोकऱ्या मिळवणं याबद्दल प्रत्येकाच्या पालकांचं असं एक हे ठरलेलं आहे की आपलं मुलगा इंग्रजीमध्ये शिकावं. पूर्वी ही परिस्थिती नव्हती. मातृभाषेतूनच सर्व शिकले, मोठे झाले मातृभाषेतूनच. पण आजच्या पिढीला एक ते हे म्हणजे हे झालेलं आहे की डोकीत फिट झालेलं आहे. सर ते येळूरचं प्रकरण काय होतं, तुम्हाला त्याच्याबद्दल काय बोलायचं आहे? म्हणजे काय होतं म्हणजे येळूर जे सीमा भागाबद्दल त्यांना त्या एक 5-6 वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्र 2014 साली महाराष्ट्र जे येळूर हा फलक फक्त लावल्याबद्दल तिथं भरपूर मारहाणी झाली किंवा लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. त्या महाराष्ट्र येळूरला आता सुद्धा भरपूर लोक टार्गेट करतात, कर्नाटकातील नेते वगैरे. मग याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणावं असं वाटतं? येळूरचा जो महाराष्ट्र राज्याचा बोर्ड होता हां. हा पूर्वीपासून त्यांनी लावलेला होता. ओके. जेव्हा आम्ही कोर्टात गेलो की नाही 2004 साली, त्यापासून कर्नाटक आक्रमक भूमिकेत आलं आणि महाराष्ट्र मात्र आक्रमक भूमिकेत नाही आहे. समजलं की नाही? येळूर गाव हे टार्गेट राहण्याचं कारण पूर्वी जो पहिला हे झाला साराबंदीचा लढा तो येळूरमधून सुरुवात झाला. येळूरच्या प्रत्येक घराघरात पोलिसांनी घुसून त्यांचं धान्य लिलाव केलं. ओके. आणि आज ही येळूर गावचं ते जे काय आपलं हे आहे वर्चस्व ते आज येळूर गावानं अजूनही ठेवलेलं आहे. समजलं की नाही? त्यामुळे ते टार्गेट येळूर गाव आता ठराविक लोकांना टार्गेट केलं जातं. त्याप्रमाणे ते येळूर गाव आहे. बरोबर. खानापूरच्या लोकांनी त्यावेळेचे DSP लुईस त्यांना ती गोळी घातली होती, ती साईडनं गेली.
समजलं की नाही. त्यावेळी ते खानापूर अत्यंत आक्रमक होतं. म्हणजे ह्या आक्रमक जी गावं होती ती त्यांनी टार्गेट केली. आता कर्नाटकातील लोकांना असं वाटतं की बाबा हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोक आमच्या कर्नाटकाला फोडण्याचा प्रयत्न करायलेत. त्या कन्नड बांधवांना तुम्ही काय सांगू इच्छिता? नाही, आम्ही ह्यांच्याशी आपला काय संबंध नाही. ह्यांचं फोडायचं, ह्यांचं राज्य गेलं काय राहिलं काय. आम्ही आमच्या भाषेच्या राज्यात जाणं ही एकच अपेक्षा आहे हां आपली. ह्यांचं राज्य कुणाचं येणार आहे आणि कुणाचं जाणार आहे त्यांच्या फोडाफोडीत आपला काय संबंध. बरोबर आहे. मग कसं आपल्या महाराष्ट्रातील बांधवांना म्हणजे लोकांना तुमच्याकडून काय संदेश द्याल? नाही, महाराष्ट्राची जनता अजूनही प्रामाणिक आहे आपल्याबद्दल. ओके. ज्या राज्यकर्त्यांनी ह्या प्रश्न पुढे नेला पाहिजेत तो महत्त्वाचा आहे. सामान्य जनता आज देखील महाराष्ट्रातली हो आणि आमच्या सीमा भागातली हो या प्रश्नावर केव्हाही ठाम आहे. हा प्रश्न सुटला पाहिजेत. मग आता सर आम्ही म्हणतो की बेळगाव हे पूर्वीपासून होतं. आता थोडे थोडे म्हणतात गडे हुए मुर्दे क्यों उखाड रे. म्हणजे इतिहास झाला होऊन गेला. तुम्ही आता ज्या सत्य परिस्थिती आहे ती तुम्ही स्वीकारली पाहिजे. आणि तुम्ही फक्त कन्नड फक्त प्रॉब्लेम आहे तर कन्नड फक्त भाषा तुम्हाला शिकायला काय प्रॉब्लेम येतो? कन्नड भाषा फक्त शिका आणि आनंदित तुम्ही महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकामध्ये सोयी आहेत त्या तुम्ही त्याचा आनंद घ्या आणि आनंदित राहा म्हणतात. एक साधं सांगू, असाच एक प्रश्न आमच्याच एका महाराष्ट्राच्या मंत्र्यानं उपस्थित केला होता. काय हे बघा, तुम्ही ह्या देशातले मग इंग्रज कशाला घालवला? काय गरज होती? सर्व कायदे चांगले होते इंग्रजांचे, अन्नधान्य चांगलं होतं, सुख होतं, मग इंग्रजांना काय घालवला? हां, 150 वर्ष लोकांनी चळवळ करून सामान्य लोकांनी इंग्रजांना का घालवले? आपलं स्वतंत्र अस्तित्व राष्ट्र राहावं म्हणून. नाही, आपली संस्कृती राहावी, आपली भाषा. हां, मग आमचे 70 वर्ष लोक आपली भाषा आणि संस्कृतीसाठी लढतात. इथं कोणी शुगर फॅक्टरी किंवा आमदार किंवा खासदार करतो म्हणून कोणी जनतेनं कधी स्वीकार केला नाही. उद्या कर्नाटकानं समजा असं काही म्हटलं, तुम्हाला 1000 कोटी देतो आणि तुम्ही इथं राहा, बेळगावचे लोक कधीही राहणार नाहीत. एवढे ते या प्रश्नाशी आणि त्या भाषेचे प्रामाणिक आहेत. समजलं की नाही? हे शक्य नाही. आता महानगरपालिकेनं काही पाऊल उचलल्यानंतर बेळगावमध्ये लोकांना काही सुविधा भेटू शकते का असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे काय पाहिजे? आता कागदपत्र म्हणा, काही म्हणा, महानगरपालिकेने फलकावरती फलक मराठीमध्ये नको आहे लोकांना, किंवा 80% कन्नड असायला पाहिजे फलकावरती. असे काही काही नवीन नवीन नियम काढायला आहेत कन्नड मराठीसाठी नाही, कन्नड सक्तीसाठी. मग त्यांनी काय पावलं उचलायला पाहिजेत बेळगावातील मराठी लोकांना एक सुविधा चांगली व्हावी असं तुम्हाला? आता कसं आहे, आज जे महानगरपालिकेत कॉर्पोरेटर आहेत हे सर्व मराठी भाषिक आहेत. होय, त्यासाठीच सर त्यांनी पक्षाचं हे झुगारलेलं आहे नेतृत्व, त्यामुळे ते काही करू शकणार नाही. दुसरं असं हे आहे, आम्हाला जे मराठीत पाहिजे त्याबद्दलच आपण लढतो आहे. समजलं की नाही? आमच्या लोकांना मराठीत परिपत्रकं, मराठीत बोर्ड यासाठी आपण लढतो आहे. आपण काय म्हणतो, तुमची भाषा असेल ना ते तुम्ही ठेवा, तुमची 40, 50, 25 काय टक्के, पण त्याच्या खाली मराठी लिहा ना तुम्ही. बरं, हे लिहिण्याचा अधिकार तुम्हाला कुठं आहे? आम्ही आज इथं 56 वर्षे लढतो आहे, म्हणून आम्हाला ह्या ठिकाणी तुम्ही अधिकार मिळाला पाहिजे. आमचा ज्या दिवशी प्रश्न संपेल किंवा पार्लमेंट सांगेल की हा विषय संपलेला आहे, त्या दिवशी योग्य आहे की तुम्ही करा की. मग आम्ही काय करायचं त्या दिवशी आम्ही आमची भूमिका ठरवू. आता सर महाराष्ट्र एकीकरण समितीचा एखादा खासदार बेळगावमधून निवडून गेला तो चांगला आवाज उठवू शकेल का लोकसभेमध्ये असं वाटतं का? नाही, काय आहे, आम्ही ती अपेक्षाच करायची नाही. कारण कर्नाटकानं त्याआधीच आपली व्यवस्था केली की आमचे खासदार निवडून येऊ नये. समजलं की नाही? आले तर निवडून आले तर 100% मांडू शकेल, पण ते निवडून येऊ नये अशीच अपेक्षा त्यांनी आत्ता म्हणजे मतदारसंघ केलेले आहेत. समजा जर कर्नाटकाला हिंमतच असेल तर जे 2004 पूर्वी मतदारसंघ होते ते ठेवू देत, आम्ही परत 5-6 जागा जिंकलो. घरामधून कसा रिस्पॉन्स? तर तुम्ही म्हणजे काही प्रॉफिट नसताना तुम्ही या लढ्यासाठी लढत आहात. कोणते महाराष्ट्र एकीकरण समिती सर्व नेते म्हणजे मग घरामधून एक म्हणतात बाबा बिनपिगारी पूर्ण अधिकारी, असं काही रिस्पॉन्स भेटतो का? चांगला तुम्हाला सहभाग भेटतो कुटुंबियांचा?
आमच्या कुटुंबात असं काही आम्हाला अनुभव आला नाही. हां. कारण आज मी जवळजवळ वयाच्या 12-13 वर्षे म्हणजे 69 या चळवळीत आहे. ओके. कधीही असा काय अनुभव आलेला नाही. हां, म्हणजे तुम्हाला सपोर्ट कुटुंबाकडून सुद्धा सपोर्ट भेट. आहेच. ओके सर, आज तुमचं वय जवळपास 70-75च्या आसपास असेल. या वयामध्ये सुद्धा तुम्ही काम करताय, प्रेरणा कुठून भेटतं सर तुम्हाला? प्रेरणा म्हणजे आमची मातृभाषा आहे. हां. भाषेतून प्रेरणा मिळते. मूळ म्हणजे आम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं, हां. ज्या नेतृत्वानं ज्या ताकदीनं हे लढे पुढे नेले, त्यांची हे जी आहे स्मृती तीच आमच्यात आहे. पूर्वीच्या आमदारांनी किंवा आमच्या नेत्यांनी कुणाचंही एक नया पैला न शिवता या मातृभाषेसाठी आपले लढा दिला आहे. त्यांचीच प्रेरणा आमच्या अंगात आहे. हा मुद्दा धगधगत ठेवावा किंवा मराठी लोकांनी एकत्र आणावं यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती काय कार्य करत आहे आता सध्या? नाही, महाराष्ट्र एकीकरण समिती आपल्या पद्धतीनं कार्य करतच असते. शेवट हे बघा, इथं आम्ही गुलामगिरीच्या राज्यात आहोत. त्यामुळे आम्ही काय करू शकेन नाही, पण आम्ही 100% आमची मराठी भाषिक जेवढे असतील म्हणजे सीमा प्रश्नाशी संलग्न ते मात्र एकत्र अजूनही राहतात आणि राहतीलही पुढं, त्याच्यात काही दुमत नाही. बेळगाव हे ह्या सीमा लढ्याचं केंद्र आहे. ओके. समजलं की नाही? हां. आणि या केंद्रातूनच संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. बेळगावच्या आंदोलनातूनच संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. जर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरुवात झाली ती बेळगावपासून झाली आणि महाराष्ट्र मिळालं आणि आम्ही मात्र दुर्दैवानं इथं राहिलो आहे. आता सर तुमचा म्हणजे आता तुम्ही सीमालढा करत आहात, सर्वात मोठा अभिमान काय वाटतो बाबा याच्यामध्ये तुम्ही काम करत आहात? आमचा अभिमान असा आहे की आम्हाला काहीच नको आहे, आम्हाला आमच्या भाषेच्या राज्यात जाणं हे एकच स्वप्न आहे. बरोबर. शेवटी सर एवढंच विचारायचं लास्ट मुख्य प्रश्न म्हणजे हा शेवटचा, तुम्ही म्हणता की फक्त महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतरच आमचा विषय हा सुटू शकतो, कारण की तिथे आमची मराठी भाषा, संस्कृती, वेशभूषा सगळं काही मॅच होतं. मग सर आम्ही जर जे केंद्र सरकारनं म्हटलं की बाबा आपण महाराष्ट्रामध्ये जाऊ शकत नाही, पण आम्ही तुम्हाला मराठी भाषेसाठी तुम्हाला जे लागेल कागदपत्र किंवा सहवास तुम्हाला रिझर्वेशन करून देईल, तर तुम्हाला ते पटेल का किंवा तुम्ही सहमत व्हाल का? अजिबात नाही. मग इंग्रजांनी सर्वच दिले होते, मग का राहिले नाहीत? बरोबर. हां, इंग्रजांना सर्व दिलं होतं. हां. इंग्रजांनी शाळा दिले, शिक्षणात इंग्रजांना मोठ्या प्रमाणात इंग्रजांनी उभा केलं, सर्व केलं इंग्रजांनी. हां, म्हणून राहिले का इंग्रजांच्या बरोबर लोक आमचे? नाही. मग आम्ही कशाला राहायचं यांच्याबरोबर? शेवटी महाराष्ट्र, बेळगाव हे महाराष्ट्रामध्ये जायला पाहिजे, 100% ही महाराष्ट्र एकीकरण समितीची ठाम भूमिका आहे. भूमिका आहे. ओके. तेव्हा नव्हतं इन्स्टा ना होत गुगल, पण एक होता शिवबा, मनात होती जिद्दीची गुगल. 16व्या वयात उचलली तलवार, स्वप्नांचं नव्हे स्वराज्याचं घेतलं भार. शत्रू बलाढ्य, संकट प्रचंड, तरी त्याच्या छातीत धडधडत स्वाभिमानाचं द्वंद्व. मृत्यूचा तांडव ओलांडून गेला एकट्यानं संपूर्ण जनतेचा आत्मा पेटवून गेला. आणि मी फक्त नोकरी न मिळाल्याने तुटतोय, पैशाच्या मागे जगण्याची किंमत मोजतोय. माझी स्वप्न हळूहळू गुदमरतात, कारण समाज फक्त पगार पाहतो, प्रयत्न नाही बघत. शिवराय तुझा फोटो फक्त भिंतीवर नको हवा, तो माझ्या श्वासात रक्तात स्वप्नात जगावा. माझं ही युद्ध सुरू आहे पेनाने विचाराने, नकाराच्या छायेतून उगवणाऱ्या माझ्या उद्याच्या आकाराने. प्रत्येकाची वेळ येते पण प्रयत्न लागतात. आठवतय लोखंड ही तापल्यावरच आकार घेत. स्वामींनी म्हटलंय शक्ती म्हणजे जीवन आणि दुर्बलता म्हणजे मृत्यू. हा विचारच माझा